शिव जन्मभूमी ट्रेकर्स नितीन जोरे यांच्यासोबत माझा हा 27वा ट्रेक आहे आणि द्रोणागिरी हा 27वा ट्रेक आहे माझा। आणि त्यांच्यासोबत ट्रेक करताना मला भरपूर अनुभव येतात, प्रत्येक गोष्टीच्या ते माहिती वगैरे देतात। त्यांच्यासोबत तुम्ही कधी एखाद्या वेळी येऊन ट्रेक करा, भरपूर चांगले येतात। त्यांचे ब्लॉग पण बघत जा, एक नंबर ब्लॉग असतात। पूर्वीचं उरण बेट आणि आत्ताचं उरण शहर यांच्या बाजूला असलेला, उरणच्या लगत असलेला द्रोणागिरी किल्ला आहे। द्रोणागिरी किल्ल्याचा मोठा इतिहास आहे, आपण वरती किल्ल्यावर गेल्यावर तो इतिहास समजून घेऊया। आणि बरेच अवशेष किल्ल्यावरती अजून देखील आहेत, प्रवेशद्वार आहेत, उद्ध्वस्त अवस्थेतले बरेचसे अवशेष किल्ल्यावरती आजही आपल्याला बघायला भेटतील। 7व्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापुरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऐहोळे येथील शिलालेखात आहे। घारापुरी या राजधानीपासून जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीमधून त्या झोपड्यांमधून वाट काढत आपण 15 मिनिटात त्या फलकापाशी येऊन पोहोचतो। दुर्ग मावळ प्रतिष्ठानने हा सूचना फलक या ठिकाणी लावलेला आहे व काही महत्त्वाच्या सूचना या फलकावरती लिहिलेल्या आहेत, त्या आपण या दुर्ग भ्रमंती करत असताना काटेकोरप्रमाणे पाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्याकडून या किल्ल्यावरती, या गडावरती कचरा होणार नाही, या किल्ल्यावरती कुठल्या प्रकारचं वाईट वर्तणूक आपल्याकडून होणार नाही, या गोष्टींची काळजी घेत ही दुर्ग भ्रमंती आपण करण्याच्या सूचना त्या फलकावरती दिलेल्या आहेत। 5 मिनिटे पुढे चालल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्फत या ठिकाणी लावलेला फलक आहे आणि या किल्ल्यावरती पाहण्यासाठी काय काय आहे याचे काही फोटोज या फलकावरती लावलेले आहे। तसेच या किल्ल्याची जो इतिहास आहे, जी माहिती आहे ती या फलकावरती दिलेली आहे। द्रोणागिरी किल्ल्यावरचं हे पहिलं आपल्याला प्रवेशद्वार लागतं आणि याच्या समोरच चेकपोस्ट आहे। घासत चाललेली तटबंदी, बुरुज आणि प्रवेशद्वार। आणि किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे किल्ला चढत असताना दमछाक नक्कीच होते। प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला ही तटबंदी आपल्याला दिसते आणि डाव्या बाजूला हा चर्चकडे जाणारा रस्ता आहे। समोर दिसणारा या किल्ल्यावरील एकमेव वास्तू म्हणजे हा चर्च आहे। इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली आणि 1535 मध्ये अंतोनो दो पोर्तो यांनी या किल्ल्यावरती 3 चर्च बांधल्याची त्याच्यामध्ये नोंद आहे। त्यापैकी हे NS द पेन्ना हे चर्च आहे। द्रोणागिरी किल्ल्यावरती असलेला हा चर्च आहे आणि ही वास्तू आहे किल्ल्यावरची। मोठा झालेला चर्च। त्या काळामध्ये पोर्तुगीजांनी एकूण 3 चर्च या किल्ल्यावरती बांधले होते। त्यापैकी आता सध्या अस्तित्वात असलेले केवळ एकमेव चर्च आहे। 2 चर्च आता अस्तित्वात नाही आहेत। या ठिकाणी असलेल्या चर्चच्या बाजूला उजव्या हाताला असलेले हे टाके आहे, पाण्याचे मोठं प्रशस्त असं टाके आहे। अलीकडच्या काळामध्ये त्यावर संरक्षण म्हणून ड्रिल लावलेले आहेत, त्यामुळे त्यामध्ये कचरा वगैरे जाणार नाही आणि हे पाणी उपयोगाला व पिण्यायोग्य होईल त्या दृष्टीने त्याची काळजी घेतली गेलेली आहे। हा उद्ध्वस्त दरवाजा आहे, हा एक बुरुज आणि खाली जायला आणखीन एक मार्ग आहे, पायरी मार्ग आहे। आपण खाली जाऊन बघूया। चर्चपासून पुढे आल्यानंतर खाली जर आपण उतरलो तर हा उद्ध्वस्त दरवाजा आपल्याला लागतो आणि या ठिकाणी संवर्धनाचं काम, जे गाडले गेलेले अवशेष आहे त्याचं काम या ठिकाणी चालू आहे। दरवाजाची चौकट आणि हा बुरुज।
किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या काळचा मुख्य प्रवेश या किल्ल्याचा या प्रवेशद्वारातून केला जायचा. परंतु आता आपण आलो तो जो मार्ग आहे दुसरा मार्ग आहे, तो अलीकडच्या काळातला मार्ग आहे. परंतु किल्ल्याचा जो मुख्य प्रवेश आहे तो या ठिकाणी केला जायचा. आणि या देवड्यांमध्ये असलेली गणपतीची पुरातन अशी मूर्ती मुख्य प्रवेशद्वार देवड्या वारीकऱ्यांच्या. आणि या ठिकाणावरनं किंवा या प्रवेशद्वारातनं किल्ल्याचा मुख्य प्रवेश होता. तुझ्या बाजूला आता आपण खाली आलेलो आहे, इकडचा भाग आहे. आणि हा जो डाव्या बाजूचा जो आहे हा पुन्हा एकदा आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. नमो वयं वै शवनाय शवेश शव वै शवनो ददा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. रायगड जिल्ह्यातील उरण शहर आणि उरण शहराचा जे एस टी स्टँड आहे, एस टी बस स्थानक आहे, तिथून तुम्ही पायी चालत येऊ शकता. उरणपर्यंत मुंबईवर येणार जर असाल तर उरण एस टी दादरवरनं सुद्धा आहे. त्यानंतर पुण्यावरनं सुद्धा तुम्ही पनवेलपर्यंत उरणपर्यंत तुम्ही येऊ शकता. आणि उरण बस स्थानकाच्या बाजूला असलेले टेकडी किंवा डोंगर, त्या डोंगर दाट झाडीमध्ये हा द्रोणागिरी किल्ला आहे. हा किल्ल्याची काही अशी माहिती आहे की हा देवगिरीचे यादव त्यांच्या ताब्यात हा द्रोणागिरी किल्ला होता. आणि 1530मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याची डागडुजी किल्ल्याचे काही नोंद इतिहासामध्ये आहे. त्यानंतर 16व्या शतकामध्ये आदिलशाहकडे हा किल्ला गेल्याची सुद्धा इतिहासामध्ये नोंद आहे. ठीक आहे. गारापुरी किल्ला, उरणगाव आणि उरण बंदर आणि द्रोणागिरी किल्ला त्या काळी महत्त्वाचं ठिकाण समजलं जायचं. 10 मार्च 1939 रोजी मानवजी आंग्रे यांनी इंग्रजांकडून हा द्रोणागिरी किल्ला जिंकून घेतला व स्वराज्यामध्ये सामील केला. किल्ल्यावरती बघण्यासारखी आता काही वाड्यांचे अवशेष आहेत. त्यानंतर एक चर्च आहे माथ्यावरचा. त्यानंतर पुढे चर्चच्या आधी आपण जिथे प्रवेश करतो, आता जो येण्याचा मार्ग आहे किल्ल्यावरती, तिथे एक प्रवेशद्वार आहे. ती तटबंदी काहीशी पाहण्यासारखी आहे किंवा आज तागायत ती उभी आहे. त्यानंतर चर्चच्या पुढे आल्यानंतर एक खाली पायरी मार्ग, त्या पायरी मार्गाने आपण आता जिथे बसलेलो आहे हा मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि माझ्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती आहे, जी माझा असा अंदाज आहे ती मूर्ती प्रवेशद्वारावरती असावी, पण प्रवेशद्वार मोडकं झालेलं आहे. आणि तिथला तो गणपतीची मूर्ती या देवड्यामध्ये स्थापन करून या ठिकाणी पूजा केली जाते. आणि बरेचसे अवशेष या किल्ल्याचे आजही आहे. मोडकळीस झालेलं प्रवेशद्वार, जे मुख्य प्रवेशद्वार जिथे आपण बसलेलो आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आजही या द्रोणागिरी किल्ल्यावरती बघण्यासारख्या आहेत. आणि त्या काळामध्ये उरण बंदरावरती किंवा सागरी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी द्रोणागिरी किल्ला हा महत्त्वाचा किल्ला समजला जायचा. आणि आजच्या दिवसातला उरण परिसरातला हा दुसरा किल्ला आहे द्रोणागिरी किल्ला. महादरवाजापासून आपण डाव्या बाजूला जर आलो तर हा पायरी मार्ग आहे. आणि या पायरी मार्गाने आपण वरती जाऊन ते आणखी काय पाहण्यासारखं आहे का आपण त्याचं माहिती घेऊया. वरती आल्यानंतर आणखी 2 वाटा आहेत, एक उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला जाणारी वाट आहे. तिकडे यश राज आणि संजय भाऊ गेले. आपण तिकडे पाहूया काय बघण्यासारखं आहे का. आपण भरकटलोय का. ही राट आहे, ही पुढे ती बघा, बाकी रस्ता आपला राईटला आहे. मुंबईपासनं जवळच असलेले उरण शहर आणि उरण शहराच्या जवळ असलेला हा द्रोणागिरी किल्ला आहे. आणि या द्रोणागिरी किल्ल्याच्या जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आणखीन एक अपरिचित असा किल्ला आहे, तो म्हणजे मर्दनगड. आवरे गाव आणि त्याच्या लगत असलेला मर्दनगड किल्ला, हे दोन्ही किल्ले तुम्ही एका दिवसात आरामात पाहू शकता. आणि मध्यम श्रेणीचे छोट्याशा टेकडीवरती, छोट्याशा डोंगरावरती असलेले हे दोन्ही किल्ले आहेत. एवढ्या वरती कसा धबधबा असेल.
अरे इकडनं पाण्याचा प्रवाह येऊ शकतो. कुठे आहे काहीतरी आवाज येतो. त्या पायवाटेने पुढे आल्यानंतर ही पाण्याची टाकी आहे. या ठिकाणी जनावरांचे देखील शेण दिसेल. पाणी पिण्यासाठी या ठिकाणी जनावर देखील येतात. किल्ल्यावरची आणखीन एक पाण्याची टाकी आहे. आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी धबधबा असतो आणि बरेचसे पर्यटक त्या धबधब्यावरती येत असतात आणि त्यामुळे ती जे पावलोट आहे ती मळलेली पावलोट आपल्याला दिसते. द्रोणागिरी किल्ल्यावरती आणखी एक हे पाण्याचे 2 मोठे टाकेत, प्रशस्त असे पाण्याचे टाकेत. 30 बाय 20 फूट 2 पाण्याचे टाकेत, प्रशस्त अशा. काहीतरी आहे ना मार्क इथे. आणखी या किल्ल्यावरती काहीतरी आहे त्याचा रूटमार्क आहे. त्या ठिकाणी ध्वज लावलेला आहे. किल्ल्यावरील वेताळदेव यांचे हे मंदिर आहे. गडभ्रमंती बऱ्यापैकी आपली झालेली आहे. फक्त एक बुरुज आपल्याला पाहता आलेलं नाही आहे. आपण लवकरच पुन्हा एकदा नवीन किल्ल्यावरती भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.